नमस्कार सर्वांना. तर आपल्या घरामध्ये जे काही जुने पाने सॉक्स असतात, जे काही आपण कालांतराने टाकून देतो वापरल्यानंतर, तर असे हे जुने पाने झाले सॉक्स किंवा मोजे टाकून न देता आपण त्यांना रोजच्या वापरामध्ये कशाप्रकारे उपयोगामध्ये आणू शकतो, हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की रोजच्या वापरामध्ये आपण त्यांना कशाप्रकारे वापरू शकतो. तर त्यासाठी सर्वात आधी इथं मी सॉक्स घेतलेला आहे. आता ह्याच्यापेक्षाही जर तुमच्याकडे चांगले सॉक्स असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तर इथं जो काही सॉक्स आहे थोडासा फाटलेला आहे एका साईडला. तर अशा पद्धतीने मी इथं तो दुमटवून घेतलेला आहे, म्हणजे याची फोल्डिंग करून घेतलेली आहे. आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये जी काही तुपाची बरणी असते, तर तुपाच्या बरणीमधून तूप घेताना बऱ्याच वेळेस ना तूप बाहेर येतं, तूप थोडंसं बाहेर राहतं, त्याचे ओघळ जे काही बरणीच्या बाहेर येतात आणि त्यामुळे काय होतं ना की स्वयंपाकघरामध्ये ती जागा जिथं आपण तुपाची बरणी ठेवतो ती जागा तेलकट होते, खराब होते आणि मग दरवेळेस ती जागा पुसावी लागते आपल्याला. अशा वेळी ना किचन ओटा देखील खराब होतो. तर अशा वेळी काय करायचं आहे की अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बरणी ना अशा पद्धतीने सॉक्समध्ये ठेवायचे आहे. म्हणजे फक्त झाकण उघडून आपण इथून पुढे तूप घेतलं तर जे काही तुपाचे ओघळ आहेत ना ती हे सॉक्सवरतीच राहतील आणि बरणी देखील खराब होणार नाही आणि किचन ओट्यावरची जी काही जागा आहे जिथं आपण तुपाची बरणी ठेवतो ती देखील खराब होणार नाही. तर ही देखील आयडिया तुम्हाला कशी वाटली ते देखील मला नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय ते देखील मला नक्कीच सांगा. अजून एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं बघू शकता मी घेतलेला आहे इथं कंगवा. तर कंगवा आपण इथं असा जुन्या मोजामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा कंगवा ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर घरामधील जे काही कोपरे आहेत किंवा कपाट असेल किंवा शोकेस असेल, ज्या काही कोपऱ्यामध्ये झाडू पोहोचत नाही आणि आपण तिथे काय करतो की तिथली घाण तशीच राहते, कचरा किंवा तो तसंच राहतो, म्हणजे ती स्वच्छ होत नाही ती जागा आणि तशीच राहते, कचरा वगैरे साचून राहतो. तर अशा वेळी तुम्ही कंगवा अशा पद्धतीने सॉक्समध्ये टाकून तिथली घाण स्वच्छ करू शकता, घाण काढू शकता. अशा पद्धतीतला केर कचरा नक्कीच काढू शकता कंगव्याच्या मदतीने आणि अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला ह्या देखील गोष्टीचा फायदा होईल. जुन्या पाण्यात सॉक्सचा असाच उपयोग करा. तुमच्या घरामध्ये जर असतील तर तुम्ही ते टाकून देऊ नका. त्यांचा अशा प्रकारे रोजच्या वापरामध्ये उपयोगामध्ये नक्कीच वापर करू शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणाल तर इथं मी जे काही आपण चहा टाकण्यासाठी जे काही थर्मास वापरतो, तर हे थर्मास मी इथं घेतलेलं आहे बघा. आता थर्मास आपण कालांतराने म्हणजे जेव्हा उपयोगामध्ये असतं तेव्हाच आपण घेतो, पण इतर वेळेस त्यांना ठेवून देतो. तर असे हे थर्मास ठेवून देण्यासाठी देखील आपण कशाप्रकारे सॉक्सचा उपयोग करू शकतो. तर जेव्हा आपण चहा याच्यामध्ये टाकतो किंवा भरतो तर त्यानंतर काय करायचं आहे की थर्मास अशा पद्धतीने सॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून थर्मस ठेवण्यासाठी एक कवरसुद्धा होतं आणि चहा देखील ह्याच्यामध्ये गरमच राहतो आणि थर्मससुद्धा म्हणजे जास्त गरम होत नाही आणि धरण्यासाठी सुद्धा आपल्याला एक सॉक्सचा उपयोग होतो. त्यानंतर कपाटामध्ये पण जेव्हा थर्मस ठेवायला जाताल तर अशा पद्धतीने सॉक्समध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला आठवण राहील की ह्या सॉक्समध्ये आपण चहाचं थर्मस वगैरे ठेवलेलं आहे, जेणेकरून ह्याचं एक कवरसुद्धा तयार होतं आणि अशा पद्धतीने सॉक्समध्ये सुद्धा ठेवू शकता. तर आठवण म्हणून राहण्यासाठी निश्चितच तुम्ही अशा पद्धतीने जुन्या पाण्यात सॉक्सचा किंवा ह्या मोज्याचा वापर करू शकता. तर अजून एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर बघा, इथं मी जो काही जुना पाना सॉक्स किंवा हा मोजा घेतलेला आहे तो इथं मी डबल फोल्डिंग करून घेतलेला आहे. तर तुमच्याकडे याच्यापेक्षाही पातळ आणि सॉक्स असतील ना किंवा बारीक असतील तुम्ही ते सुद्धा इथं घेऊ शकता बरं का. त्यानंतर आपण गावाला वगैरे किंवा प्रवासाला जाताना जी काही बॅग सोबत ठेवतो, आता तुमच्याकडे जर मोठी बॅग असेल तर तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता किंवा महिला गृहिण्या जो मोठ्याशा हँडबॅग वापरतात त्यासुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता. तर ज्या काही आपण घराच्या चाव्या वगैरे आहेत ना, तर ती चाव्या आपण सोबत ठेवतो आणि पर्समध्ये अशाच मोकळ्या टाकून देतो. तर त्या चाव्या आहेत ना, तर अशा पद्धतीने मोकळ्या वगैरे टाकून न देता बॅगमध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही सॉक्स डबल फोल्डिंग करून घेतला आणि त्यानंतर पर्समध्ये ठेवला आणि काटेपिनाच्या मदतीने काटेपिन लावून घ्यायची, म्हणजे सॉक्स एकाच ठिकाणी राहील. आणि त्यानंतर आपण घराच्या ज्या काही चाव्या आहेत किंवा बारीक वस्तू आहेत ना त्या पण, किंवा आपण ज्या काही आज टिकटॉकच्या केसांना क्लिप वापरतो त्याच देखील तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा काटेपिन असतात जे आपण सोबत ठेवतो त्यासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ह्या सॉक्समध्ये ठेवू शकता. किंवा तुमच्याकडे मी सांगितलं की जर मोठी बॅग असेल ना तर मोठ्या बॅगमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जुना हा सॉक्स किंवा हा मोजा ठेवू शकता आणि त्यांचा अशा प्रकारे प्रवासामध्ये
बॅगमध्ये नक्कीच वापर करू शकता, जेणेकरून चावी जास्त सापडण्याची किंवा उचकण्याची गरज पडणार नाही. लगेचच तुम्हाला सॉक्समध्ये हात घातल्यानंतर लगेच चावी सापडून सुद्धा जाईल. त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स मी इथं दाखवणार आहे. तर कपडे धुण्यासाठी जो काही आपण ब्रश वापरतो, तर ह्या ब्रशचे दात किंवा ही केस खूप कडक असतात आणि त्यामुळे कपडे फाटण्याची खूप शक्यता असते. तर असे हे कपडे फाटू न देता जुन्या पाण्या सॉक्समध्ये अशा पद्धतीने आपण इथं ब्रश टाकून घ्यायचा आहे आणि सॉक्सची जी काही राहिलेली बाजू आहे, शिल्लक आहे, ती अशा पद्धतीने आपण इथं वर याची गाठ बांधून घ्यायची आहे किंवा कवर करून घ्यायचं आहे किंवा एखादी पिनसुद्धा तुम्ही इथं लावू शकता. ब्रशची जी काही धरण्याची बाजू आहे त्या वरच्या बाजूने इथं सॉक्स अशा पद्धतीने वरच्यावर जो काही सॉक्सचा राहिलेला भाग आहे तो वरच्या बाजूने इथं ठेवायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने कपडे धुण्यासाठी कपड्याचा ब्रशचा वापर करू शकता आणि सॉक्सचा देखील वापर करू शकता, जेणेकरून कपडे तुमचे फाटणार नाहीत. तर ही सुद्धा ट्रिक तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते देखील मला नक्कीच कळू द्या, जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे. तर अजूनसुद्धा नवीन छान आणि टिप्स बघू शकता तुम्ही. जर घरामध्ये बघा आपल्या केसांना आपण जे काही तेल लावतो, तर हे तेल मी इथं घरगुती बनवलेलं आहे आणि बॉटलमध्ये भरलेलं आहे. तर हे तेल घरगुती तेल म्हणजे केस गळती कमी करण्यासाठी घरगुती तेल कसं बनवायचं, जे हे तर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर नक्कीच मी तेल बनवून दाखवेन तसं. तर बघा अशा पद्धतीने बॉटलमध्ये मी तेल भरलेलं आहे आणि या बॉटलमधून तेल घेताना बऱ्याच वेळेस काय होतं ना, की तेलाचे ओघळ जे आहेत ना ते बाटलीच्या बाहेर येतात आणि त्यामुळे ती जागा तेलकट होते. त्यामुळे काय होतं ना, की जागा तेलकट तर होतेच आणि त्याचे ओघळसुद्धा बाटलीच्या बाहेर राहतात आणि ती जागा खूप तेलकट होऊन जाते. अशामुळे जागा देखील खराब होते आणि मग ते काही चांगलं वाटत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सॉक्समध्ये ही बॉटल ठेवू शकता आणि ती जागासुद्धा आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, बॉटल घेताना सुद्धा हातातून सटकते. तर त्यासाठी अशा पद्धतीने जुन्या पाण्यात सॉक्सचा किंवा ह्या मोज्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करू शकता. बघा खूप छान अशी ट्रिक आहे जी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे. यापैकी कोणत्या टिप्स किंवा ट्रिक तुम्हाला आवडल्या आहेत ते देखील मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन आणि छान छान टिप्स मी तुमच्यासोबत कायम घेऊन येत असते. भेटूया नवीन छानशा व्हिडिओमध्ये.